लहान असताना आपल्याला काही गोष्टींची किंमत कळत नाही, त्यातलीच म्हणजे ही खपली गव्हाची खीर. तर माझ्या आजोबांना फार आवडायची आणि आजोबा आम्हाला ओरडायचे आम्ही खात नसायचो त्यामुळे. आणि मग असे एवढे का फोर्स करतात हे लोक असं आम्हाला वाटायचं. पण आता मोठं झाल्यावरती कळतंय की ह्या खिरीमध्ये किती ताकद असते ते. प्लीज माझ्या सांगण्यावरून तुम्ही नक्की हे घरी करून बघा, तुम्हाला खरंच खूप आवडेल. आणि कन्नडमध्ये ह्याला हुग्गी म्हणतात. आणि कुकरला जेव्हा आपण शिट्टी काढतो तेव्हा जास्ती पाणी घालून जरासं जास्ती शिट्ट्या काढून घ्यायच्या, जेणेकरून नंतर लागणारा मेहनत आपला वाचला जातो. त्याचबरोबर ह्याच्यामध्ये मी फक्त बदाम घातले, तुम्ही काजू देखील घालू शकता, हवी ते ड्रायफ्रूट्स घालू शकता. माझ्याकडे फक्त बदाम होतं म्हणून मी फक्त बदाम घातली आहे. तर खूप छान होते. आणि ह्या खिरीचं वैशिष्ट्य म्हणजे जितकी ही शिळी होते तितकी ही खीर छान लागते. फक्त थोडंसं गरम करायचं आणि त्याच्यामध्ये तूप घालायचं आणि खायचं, खरंच खूप छान लागते. आमच्या गावाकडं महाप्रसादला ही खीरच बनवली जाते. आणि ही खीर थोडीशी पचायला जड असते. मग त्यानंतर मी बाकीचा उरलेला स्वयंपाक करून घेतले. आज मी काळ्या घेवड्याची भाजी करणार होते. मग ते शिजवून झाल्यावर आरेसाठी आणि अधीरासाठी बाजूला काढून ठेवते, कारण ते तिखट एवढे खात नाहीत. मग चपात्या करून घेतल्या, मग पडलेल्या भांड्या घासून घेते. भेटूया पुढच्या ब्लॉगमध्ये. बाय.